दानफाटावरून खोपोली गाडी गेली म्हणजे मिस झाली, कारण की इकडे लेट पोचतो दानफाट्याला. तर आता बघू दानफाट्यावरून गाडी भेटली पाहिजे मेन. पुढच्या गाड्या तर भेटतात आणि बघू कसं होतं, कारण की आजीकडे खूप दिवसातून चाललो आहे एकटा आणि नंतर पुण्याला पण जायचं आहे. तर बघू कसं होतं प्रवास. तर बघत राहा ब्लॉग. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण की पुढे पण ब्लॉग्स मी लवकरच टाकणार आहे. आज तशी स्टँडवर गर्दी नाही आहे, मी एकटाच आहे. बघू गाड्या भेटल्या तर लवकर भेटतील आणि आपण जाऊ लगेच आजीकडे. नमस्कार मित्रांनो, तर आज मी 5 वाजता आजीकडे आलो आणि मी तसं 4 वाजता आश्वीला वगैरे आलेलो. तर तिकडे थोडंसं शॉपिंग वगैरे करायची होती. तर मयूर आधीच आलेला आणि 4 वाजता आम्ही सगळं शॉपिंग वगैरे केली. तर इकडचं वातावरण म्हणजे पावसाळ्यात तर मला खूपच आवडतं आहे आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मी पावसाळ्यात एवढं लेट आजीकडे आलो आहे. म्हणजे आधी एकदा आलेलो आणि मध्ये गॅप घेऊन परत घरी गेलो आणि परत इकडे आलो आहे. तर हे वातावरण जरा मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतो इकडचं पण. तर आजचा व्लॉग म्हणजे आजचा दिवसाचा व्लॉग मी एवढा शूट करतो आहे, कारण की आज सगळा दिवस माझा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आणि पाऊस अजिबात नव्हता, त्यामुळे ट्रॅव्हलिंगला खूप मजा आली. म्हणजे ट्रॅव्हलिंग तसं मला खूप हेक्टिक होतं, कारण की एवढा 8-9 तासाचा प्रवास करायचा असतो. पण आज गाड्या पटापट भेटल्या आणि गर्दी नव्हती गाड्यांना. तेच होतं की गाड्या चेंज करायला लागतात आणि त्यामुळे ते प्रवास थोडा हेक्टिक वाटतो. पण आज तसं झालं नाही. पुढचा जो शेड्यूल असा आहे की उद्या जर कुठे बाहेर गेलो तर तिकडचं सगळं शूट करेल आणि कुठे जर क्रिकेट वगैरे खेळायला गेलो तर ते पण येईल. आणि मला असं वाटते की ह्या 2-3 दिवसात म्हणजे 30 तारखेला वगैरे मामा इकडे येतील. तर मामांबरोबर मी, मयूर आणि आजी, तर असे आम्ही तिघं-चौघं मिळून पुण्याला जाऊ. तर पुण्याला आपण 3-4 दिवस स्टे करणार आहे मी. तर तिकडची मज्जा वगैरे सगळं आणि हे सगळं मी एकाच ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर ब्लॉग बघत राहा, एन्जॉय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे डे 2 आजीकडे आणि थोडंसं लेट उठलो आहे आज, कारण की काल रात्रभर म्हणजे 2 वाजेपर्यंत जागा होतो आणि मॅच वगैरे बघितली सेमीफायनल आणि इंडिया जिंकली आहे. तर इंडिया आता फायनलला आहे आणि खूप मस्त वाटते, कारण की साऊथ आफ्रिका आहे तर असं वाटतं की इंडिया जिंकेल फायनली. तर काल खूप उशीर झाला, 2 वाजले मला झोपायला, त्यामुळे आज थोडं उशिरा उठलो आहे. एवढं बस जास्त लागली, जास्त करू. किती होणार आहे एवढ्या ह्याच्यात? ठीक एवढे काढायचे, एवढे पातेलं मोठे घेतलेलं बुडवतील त्याच्यामुळं मोठं. मग हे घेऊ का भाताचं त्याची वस्तू आणू मग हां हो कसं चव जाईन रे. चांगलं लागेल. थोडं मीठ जास्त टाका. मीठ कमी असलं तर चालेल. अरे चटणीत राहतं ना रे. पिठाला पण पाहिजे हळद.
बस टेस्ट करून बघेल मी. कांद्याचं पीठ टाकलं तांदळाचं पीठ टाकलं. तर लई पिवळं होईल बरं. पाणी लगेच नाही भाऊ पाणी. काल वडे आणल्या बरोबर मला ते हे लागलं लय भारी लागत. आता पाणी होतायच काय पाणी नका होतो तुम्ही आजी कणी ठेवता पाचका करू. नाही बाई मला माहिती. तर नमस्कार मित्रांनो. तर आता मस्त वडे वगैरे घरी बनवले आणि मस्त पोटभर वडे वगैरे खाल्लेत आणि मस्त आता बघू थोडंसं झोपतो कारण की रात्री आहे फायनल. तर फायनलला आज मज्जा येईल मस्त आणि बघूया तेज दादासुद्धा आला आहे तर त्यालाही जायचं आहे आत्ता थोड्या वेळात आणि बघत राहा ब्लॉग. इकडे टी व्ही नव्हता आमच्या इकडे तर माझे मामा आहेत तर त्यांच्याकडे मी जाऊन बघितली मॅच. 1:30 वाजेपर्यंत मी मॅच बघत होतो आणि प्रे करत होतो की यार फक्त हा वर्ल्ड कप येऊ दे यार T20चा कारण की ज्या प्रकारे मागचा वर्ल्ड कप आपण हारलो आहे फायनलचा तर त्या लॉसमधून आता म्हणजे तो सेटबॅक आणि आता हा कमबॅक असा एकदम खूप मस्त वर्ल्ड कप झाला आहे हा. आणि रोहितच्या हातात ती ट्रॉफी बघून ना खूप बरं वाटतं कारण की तो डिझर्व करतो यार. तो डिझर्व करतो, राहुल द्रविड कोच डिझर्व करतात आणि विराट कोहलीसुद्धा. आणि थोडं वाईट वाटेल आता कारण की दोघांनी T20मधून रिटायरमेंट घेतली आहे पण आता नवीन यंग जनरेशन येईल आणि पुढचे पण आपण वर्ल्ड कप जिंकूया. आणि पुढे टुर्नामेंट्स आलेत ICCचे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे तर ते सगळे जिंकायचे आहेत. पण ते रोहित आणि विराटला असं ट्रॉफी घेताना बघताना खूप भारी वाटतं. आणि मी काल इतका रडलो आहे आल्यावर 1:30 वाजता आलो घरी आलो आणि एकटाच रडत होतो. सगळे पोस्ट बघतो इंस्टाग्रामवर स्क्रोल करतो आहे. लय मग भारी वाटतं यार कारण की हेच स्वप्न होतं आपण म्हणजे किती वर्षापासून बघतोय की यार रोहित आणि विराटला एक ट्रॉफी सोबत आणि ते पूर्ण झालं आहे. खूप भारी वाटतं आहे. आणि आता वाजलेत 9. आम्ही लवकर रेडी झालो आहे. मामा आलेत आणि आम्हाला जायचं आहे पुण्याला. ही माझी गाडी आहे तर मग जातो आता मस्त ट्रॅव्हलिंग करतो आणि भेटूया पुण्याला. तर प्रतीक आत्ताच सकाळी वगैरे आला आणि अनएक्सपेक्टेड प्लॅन आहे असंच आम्ही रँडम बनवलं की चला आता जाऊया तर बघूया कारण की आत्ताच प्लॅन बनवलं तर मजा येईल. वगैरे मॉल फिरू आणि बघू तिथे काय बघण्यासारखं आसपास.